घरात कायम कटकट, वातावरण कायम बिघडलेलं, ह्याचं त्याच्यावर तोंड, कोणी कोणाचा एक शब्द पडू देत नाही. पती पत्नींमध्ये विनाकारण वादविवाद होतोय, तुमचं पटत नाही, कारण काहीच नसतं. कारण नसतानाही क्षुल्लक गोष्टीवरून तुमच्यात वाद होतोय, तर आवर्जून संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा. व्हिडिओमध्ये मी अशा काही सेवा सांगितलेल्या आहेत की तुम्ही या सर्व प्रॉब्लेम्समधून बाहेर निघाल. सर्वप्रथम घरात महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असावी, तेव्हाच तुम्ही त्या सेवा करू शकता. 31 दिवसांची संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायची आहे. महाराजांना प्रार्थना करायची, माझ्या घरातली संकटे, वादविवाद, कटकट कायमची जाऊ दे. आणि 21 दिवस 2 ते 3 अगरबत्त्या पेटवायच्या आहेत आणि महाराजांसमोर बसून 1 ग्लास पाणी भरून घ्यायचं, ते महाराजांसमोर ठेवायचं आणि तसेच अगरबत्ती संपेपर्यंत अगरबत्ती देवापुढे लावून घ्यायची, ओवाळायची आणि ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही दिवसभरात कधीही ही सेवा करू शकता, पण त्या पानाकडे बघून स्वामी मंत्राचा जप करायचा. म्हणजे आपण जे ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे त्या पाण्याकडे बघतच आपल्याला ती सेवा करायची आहे. माळेची काही गरज नाही, असले तरी चालेल आणि नसले तरी चालेल. अगरबत्ती संपल्यावर त्यातील अगरबत्तीची थोडीशी धुरी किंवा त्याचा अंगारा पाण्याच्या ग्लासमध्ये टाका. ते पाणी तुमच्या माठात, पाणी पिता त्या भांड्यात किंवा ज्याच्यासाठी तुम्ही ती सेवा करत आहात त्या स्पेशल व्यक्ती जो असेल, म्हणजे कोणत्या व्यक्तीसाठी तुम्ही जी सेवा करताय त्याच्या शांततेसाठी, त्याचा स्वभाव बदलण्यासाठी किंवा त्याला शांत आणण्यासाठी, तर त्या व्यक्ती जर ते पाणी स्वतः घेऊन जर पित असेल तर ते द्यावे. नाही तर तुमच्या दररोजच्या पूर्ण प्यायच्या वापराच्या भांड्यात जरी टाकले तरी ते खूप चांगलं असेल. सर्वांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. सेवा खूप प्रभावी आहे, त्यामुळे तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. जर नवरा बायकोत भांडण होत असेल, नवरा तुमचा ऐकत नसेल, कोणत्याही कारणावरून तुमच्यामध्ये वाद होत असेल, तर ही सेवा आवर्जून करा. तसेच घरामध्ये वादविवाद असतील, कोण कोणाशी बोलत नाही, भांडत असतील, तरीही तुम्ही ही सेवा करू शकता. तुम्हाला 5 ते 6 दिवसातच फरक जाणवेल. पॉवरफुल सेवा आहे, तुम्हाला याचा नक्की चांगला अनुभव येईल. या प्रॉब्लेममधून जात असाल तर आवर्जून सेवा करा. व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून करा. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.